नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण भोजे, सहाय्यक शिक्षक, अक्काताई नाना नेजे स्कूल दत्तवाड, इयत्ता 10वी, चौथे प्रकरण गणित भाग 1 मधील अर्थनियोजन या प्रकरणावर आपण चर्चा करायची आहे. मित्रांनो, आपले घर चालवत असताना आपण आपल्या घराचे आर्थिक नियोजन करत असतो. जसे बाहेरून येणारे उत्पन्न व होणारा मासिक खर्च याचा ताळमेळ घालून आपण काहीतरी नियोजन करत असतो. उत्पन्न 2-3 ठिकाणं येत असेल तर त्याचं जमा आणि होणारा विविध ठिकाणी खर्च. याच पद्धतीने राज्य सरकार असतील, केंद्र सरकारे असतील, हे सुद्धा विविध आपला देश चालवत असताना किंवा राज्य चालवत असताना येणाऱ्या राज्याचं किंवा देशाचं उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च याचं नियोजन करत असतात. यालाच आपण अर्थनियोजन असं म्हणतो. या प्रकरणामध्ये आपल्याला GST म्हणजे काय, त्याची ओळख, कर बीजक, टॅक्स इनव्हॉइस आणि GST कशी काढली जाते आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, या भागांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर पूर्वीच्या काळी 1 जुलै 2017च्या आधी राज्याच्या आणि देशांची विविध कर आकारणी होत असत. त्यामुळं ती पद्धत जी आहे ती अतिशय गुंतागुंतीची झालेली होती. उदाहरणामध्ये देशामध्ये आपल्याला विविध कर आकारले जात असतात. उदाहरणार्थ इथं बघा, उत्पादन शुल्क, ज्याला आपण एक्साईज ड्युटी असं सुद्धा म्हणतो. साधारणतः हा कर लिकरवर आकारला जातो. द्रवरूप रसायनं जे आहेत यासंबंधी हा कर असतो. त्याच पद्धतीनं इथं सेवा कर आहे, जी जनतेला देणारी जी सेवा आहे किंवा नोकरी आहे, प्रशासकीय नोकरी आहे, यांच्यामार्फत हा सेवा कर जमा केला जातो. यांच्या पगारातून ती कपात केली जाते. सीमा शुल्क, कस्टम ड्युटी ज्याला म्हणतो आपण, की देशाबाहेरील येणाऱ्या ज्या वस्तू आहेत आयात करणाऱ्या त्यांच्यावरही कस्टम ड्युटी आकारली जाते. केंद्रीय अधिभार उपकर हा शैक्षणिक उपकर केंद्र आकारतं. विविध करांवर 2% इतका तो उपकर आहे. इतर अनेक पेट्रोलवर सुद्धा उपकर दिले जातात. पुन्हा मूल्यवर्धित कर व्हॅट हा राज्याचा कर असतो. तसंच ऐषाराम कर, करमणूक कर, उदाहरणार्थ हॉटेल असेल किंवा पिक्चर पाहणे असेल, याच ठिकाणी हा कर आकारला जातो. जकात तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, पूर्वी महापालिका, नगरपालिका यांच्यामार्फत हा शहरासाठी कर आकारला जात असे. आता ही जकात रद्द झालेली आहे. तसेच केंद्रीय विक्री कर, ज्याला CST, CVD, SAD असे विविध प्रकारचे कर केंद्रामार्फत आणि राज्यामार्फत आकारले जात असत. तर या सर्व करांची गुंतागुंत कमी व्हावी म्हणून एक देश एक कर एक बाजार ही कर प्रणाली 1 जुलै 2017पासून अंमलात आणली गेली. यालाच GST, वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. तर 1 जुलै रोजी रात्री 12 वाजता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून या GSTवर सानापान चर्चा होऊन ही कर आकारणी केली गेलेली आहे. GST लागू केलेलं आहे. याला दुसरं स्वातंत्र्य, आर्थिक भारताचं दुसरं स्वातंत्र्य असं या GSTला म्हटलं गेलं त्यावेळी. तर या GST खरेदीचा जो टॅक्स इनव्हॉइस आहे, इथं नमुना मी दाखवलेला आहे, ज्याला कर बीजक असं म्हणतो आपण. तर वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस, उदाहरणार्थ पावती. आपण विविध प्रकारची वस्तू खरेदी करत असतो बाजारामधून आणि त्याला एक दुकानदार आपल्याला पावती देत असतो. त्याचा नमुना इथं दाखवलेला आहे. बघा, इथं सप्लायर याचा पत्ता आहे, A to Z स्वीट मार्ट, त्याचा पूर्ण पत्ता इथं दिलेला आहे. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे पावती क्रमांक आहे GSTचा. डेट आहे टॅक्स इनव्हॉइस डेट. त्यानंतर इथं GSTN नंबर
म्हणजे काय तर इथं बघा, आपल्याला GST नंबर एक गव्हर्मेंटकडून दिला जातो ज्यावेळी आपण बिझनेस चालू करतो, की ज्या व्यापाऱ्याची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणं बंधनकारक असतं. याच्यामध्ये एक 15 अक्षर नंबर अंकाक्षर दिला जातो. त्या व्यापाराचा त्याच्यामध्ये 10 अक्षराचा पॅन नंबर असतो. पहिली 2 अक्षरे जी आहेत ही राज्याची अक्षरं असतात, सांकेतिक क्रमांक. त्यानंतर त्याचा 10 अंकी पॅन नंबर असतो. त्यानंतर नोंदणी क्रमांक 1 दिला जातो आणि एक आद्याक्षर दिलं जातं आणि शेवटचा एक क्रमांक, असं मिळून हा GSTN नंबर दिला जातो. हा GSTN नंबर म्हणजेच ते व्यापाऱ्याची ओळख क्रमांक असते. आणि या GSTचे पुन्हा 2 भाग पडतात, CGST आणि SGST. तर CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, की ज्याला म्हणतो आपण केंद्रीय वस्तू व सेवा कर. आणि SGST म्हणजेच स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला आपण राज्य वस्तू व सेवा कर म्हणतो. हा राज्य सरकारकडं जमा होत असतो. तर GST ही गोळा करत असताना साधारणतः टक्केवारीवर गोळा केली जाते. तर साधारणतः GSTची टक्केवारी 5% 5, त्यानंतर 18, 28 या पद्धतीनं त्याची टक्केवारी आकारली जात असते. तर ती विविध जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत यांच्यावर 0% टॅक्स, ज्याच्यावर 0% टॅक्स असतो, जसे दूध, पालेभाज्या वगैरे जे शेती पदार्थ आहेत याच्यावर 0% टॅक्स आकारले जातात. तर टॅक्स इनवॉइस कसा असतो, वस्तू खरेदीचा नमुना तो इथं दिलेला. इथं GST नंबर दिला आहे व्यापाऱ्याचा. त्यानंतर इथं सिरियल नंबर, HSN कोड म्हणजेच हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमरिकल्चर, की ज्याला वस्तूचा कोड असतो. तो विविध वस्तू दिलेले आहेत तिथं, पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, लोणी यांचे कोड नंबर दिलेले आहेत तिथं. त्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट्स, वस्तूची नावं दिली आहेत, त्यांचा दर प्रति किलो जो असेल तो दर दिलेला आहे, किंवा संख्यात्मकसुद्धा दर आहे याच्यामध्ये. क्वांटिटी, किती खरेदी केलेली आहे क्वांटिटी कस्टमरने, ते तो भाग दिलेला आहे. टॅक्सेबल अमाऊंट, तर त्या खरेदीवर उदाहरणामध्ये इथं पेढे 400 रुपये प्रति किलो आहेत, परंतु त्यानं अर्धा किलो घेतलेला आहे, म्हणजे त्याचं अमाऊंट टॅक्सेबल किती झाली, 200 रुपये झालेले आहे. रेट GSTचा 2.5 आणि CGSTचा 2.5 आणि SGST 2.5, म्हणजे टोटल 5% टॅक्स हा GSTचा आहे. तो निम्मा विभागून राज्याला आणि केंद्राला दिला जातो. तर CGST केंद्रीय 2.5% आणि SGST राज्याचा 2.5%. तसं 200 रुपयेचा 2.5% म्हणजे 5 रुपये टॅक्स केंद्राला, आणि 200 रुपयेचा 2.5% म्हणजे 5 रुपये टॅक्स राज्याला. असं टोटल पेढे आपल्याला अर्धा किलो 200 रुपये त्याची मूळ किंमत आणि 5 रुपये टॅक्स, 5 रुपये केंद्राचा आणि 5 रुपये राज्याचा, असे 10 रुपये टॅक्स धरून आपल्याला अर्धा किलो पेढे हे 210 रुपयाला पडतील. असे सगळे विविध पदार्थांचे इथं किमती आणि टॅक्स आपण कॅल्क्युलेशन करून ती एक पावती तयार करू शकतो. तर इथे एक GST टॅक्स इनवॉइस दुसरा दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सॅक सेवा कोड आहेत, इथं SAC दिलेलं आहे आणि सेवा कोड, ही पावती वेगळी आहे, की जी सेवा देतात, उदाहरणार्थ हॉटेल्स असतील किंवा इतर भाग जो आहे सेवा देणारा वर्ग, तर ह्याच्यामध्ये तो सेवा कर म्हणजे सेवा कोड इथं दिलेला आहे. प्रत्येक पदार्थाचा हा कोड वेगळा आहे. त्यानंतर इथं क्वांटिटी, दर, टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपये, 20 रुपयेचा 2.5% 50 पैसे. त्यानंतर SGST CGST 50 पैसे. त्याच पद्धतीने इथं किती येणार, SGSTसुद्धा इथं 50 पैसे. तसंच मसाला टी 10 रुपये टॅक्स अमाऊंट आहे, 2.5% SGST इथे दिले. उरलेल्या गाळ्याला जागा आपल्याला भरायचे आहेत. 2.5 इथं आहे म्हटल्यानंतरच केंद्रीय करसुद्धा तेवढाच असेल, तो 10 रुपयेचं 2.5 आपण काढून इथं जमा करायचं. या पद्धतीनं हे सुद्धा टॅक्स इनवॉइस सेवा कोड देऊन सेवा सर्व्हिस जे आहेत त्यांचे टॅक्स इनवॉइस आपण इथं बघितलं.
एक उदाहरण आपण बघू आता, कसा कर गोळा केला जातो. उदाहरणामध्ये इथं आरती गॅस एजन्सी रुपये 545 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकास विकला. GSTचा दर आहे 5%. तर ग्राहकास दिलेल्या कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइसमध्ये केंद्राचा आणि राज्याचा कर किती रुपये असेल, ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील आणि आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल. आता GST जो कर दिलेला असतो हा 5%, तो पहिल्यांदा आपण लिहून काढायचा आहे. GSTच्या बरोबर निम्मा आपला हा राज्याचा आणि केंद्राचा कर असतो. जसं CGSTचा दर हा निम्मा झाला 2.5%, SGSTचा 2.5%. आता जे कर मूळ रक्कम आहे, करपात्र रक्कम LPG सिलेंडरची ती 545 आहे. 545चा 2.5% आणि 545चा 2.5% असं 2 वेळासुद्धा आपण काढू शकतो, किंवा 545चा 5%नंच काढून आपण निम्मासुद्धा करू शकतो. आता इथं 2 वेळा काढण्यापेक्षा एकदाच काढून त्याचं डबल केलेलं आहे. CGST हा 2.5%ने काढले. कितीपैकी किती टक्केवारी, याचा अर्थ त्याचा छेद 100 असला पाहिजे. 2.5% म्हणजे त्याचा छेद 100. 2.5 भागिले 100 गुणिले करपात्र रक्कम ही 13 रुपये 625 पैसे. म्हणजे थोडक्यात इकडचे 5 मुळे एक वाढवून घेतल्यावर 13 रुपये 63 पैसे इतकं ही रक्कम आपल्याला CGSTची आली आहे. तर CGST इक्वल टू SGST राज्याचा टॅक्स, स्टेट आणि सेंट्रल समान असल्यामुळं ही तीसुद्धा तेवढीच येणार आहे. तर ग्राहकास द्यावी लागणारी एकूण रक्कम किती, मूळ करपात्र रक्कम जी आहे 545 ती घेतली इथं. केंद्राचं कर 13.63, राज्याचं कर 13.63, असं टोटल मूळ 545 किमतीचा सिलेंडर आपल्याला 572 रुपये 26 पैसे इतका आपल्याला द्यावं लागेल. तसंच आरती गॅस एजन्सीला केंद्राचा कर आता हा ग्राहकाकडून वसूल केला केंद्र आपण 13.63 आणि राज्याचा कर 13.63 भरावा लागेल. म्हणजेच एकूण वस्तू सेवा कर हा 27.26 रुपये भरावा लागेल. तसंच दुसरं उदाहरण बघायचं, श्रीकर यांनी 50 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप एक घेतला आहे. त्यानंतर 10% त्याच्या दुकानदाराने सूट दिली. लॅपटॉपचं सेवा करायचा दर आहे 18%. तर दुकानदाराने केंद्राला आणि राज्याला किती कर दिला आणि आज श्रीकरना किती बिल पडला, असं थोडक्यात हे उदाहरण आहे. पहिल्यांदा सूट दिलेली आहे दिलेली रक्कमला, त्यामुळं 50,000 रुपयाची 10%ची सूट त्यातनं वजा करायची आहे. 50चं 10% म्हणजे 5,000 रुपये झाली, ही वजा केली आपण. म्हणजे एकूण मूळ किंमत जी लॅपटॉपची झाली 45,000 रुपये. आता या 45,000 रुपयावर 18% इतका काय आहे त्याचा GST आहे. आता 18% दरानं केंद्राचा कर हा 9% येणार आणि राज्याचा आहे. मग एकदाच 9% काढून आपण त्याचं डबल केलं तरी चालेल. 45,000 रुपयावर 9% केंद्राचा कर हा 4,050 रुपये येईल आपल्याला. 9%चा अर्थ 9/100 गुणिले 45,000, 4,050 रुपये येईल. राज्याचा जसं 4,050. लॅपटॉपची एकूण किंमत मग काय होईल, तर मूळ किंमत 45,000, 10% सूट देऊन, त्यानंतर 4,050 राज्याचा आणि 4,050 सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राचा कर आहे, तो 53,100 रुपयाला पडेल. आणि एकूण जो कर भरला आपण 450 म्हणजे 8,100 रुपये एवढं आपण एकूण कर त्यावर भरलेला आहे. त्यामुळं श्रीकरला लॅपटॉप हा 53,100 रुपयाला मिळेल. आता पुढचा जो भाग आहे, व्यवसाय साखळीतील GST चेन, ट्रेडिंग चेन. कारखान्यात ज्यावेळी एखादा माल तयार होतो तो ग्राहकापर्यंत येऊपर्यंत त्याचा 3 वेळा व्यवहार झालेला असतो. उत्पादक तो घाऊक व्यापारी, ज्याला होलसेलर म्हणतो आपण, हा पहिला व्यवहार. घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी हा दुसरा व्यवहार आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकापर्यंत हा तिसरा व्यवहार. पण ह्या साखळीमध्ये परंतु हा सर्व GSTची रक्कम जी आहे ही मूळ जो ग्राहक आहे त्याच्याकडूनच आकारली जाते. आता एक उदाहरण बघू आपण इथं. समजा एका उत्पादकाने एक घड्याळ होलसेलरला विकलेलं आहे, 200 रुपयाला विकलं आहे त्यानं.
होलसेलर व्यापाऱ्यांना 300 रुपयाला ते किरकोळ व्यापाऱ्याला विकले. किरकोळ व्यापाऱ्यांना 400 रुपयाला ते ग्राहकाला विकलेलं आहे आणि त्याच्यावर GSTचा दर आहे 12%. तर उत्पादक, घाऊक, किरकोळ व्यापारी तर खालीलप्रमाणे कराची वजावटून टॅक्स कसा भरतात हे मी तक्त्यावरून तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. तर उत्पादकाकडून ग्राहकाकडे येऊपर्यंत जवळपास 3 व्यवहार झालेले पाहिलेत आपण. प्रत्येक व्यवहारीत कर आकारणी, जमा झालेला कर राज्य केंद्र शासनाला पोचतो. तर एकूण 12% एवढा दर आहे त्याचा, लक्षात. आणि शेवटचा जो रक्कम आहे 400 रुपये. तर 400 रुपयेचा 12% म्हणजे टोटल ही GST होतात 48 रुपये. परंतु प्रत्येक व्यवहारात कसा कर तो जमा केला जातो हे आपल्याला पुढील तक्त्यावरून स्पष्ट होईल. तर उत्पादक ते ग्राहक अशी ही चेन आहे. 3 ठिकाणी त्याचे व्यवहार झालेले आहेत. उत्पादकाकडून ते ग्राहक व्यापाऱ्याला 200 रुपयाला घड्याळ पडलेलं आहे. त्या 200 रुपयाचे 12% हे ग्राहक व्यापाऱ्याला भरावे लागतात इकडं उत्पादककडं. त्यानंतर हे 200 रुपयाची 12% ह्या ग्राहक व्यापाऱ्यानं परत 300ला घड्याळ किरकोळ व्यापाऱ्याला विकलेला आहे. तर घाऊक व्यापाऱ्याला किरकोळ व्यापारी 300चे 12% 36 रुपये ह्याच्याकडे जमा होतात त्याचे. किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे आलेलं आहे ते घड्याळ ते 400 रुपयाला आलेलं आहे. तर ग्राहकाकडून 400चे 12% म्हणजे 48 रुपये हे किरकोळ व्यापाऱ्याकडे येतात. परत प्रत्येक ठिकाणी जे टॅक्स कापला गेलेला आहे ते या रिव्हर्स पद्धतीमध्ये पुन्हा जे व्यापारी आहेत आपला भरलेला टॅक्स काढून घेतात आणि मग तो केंद्राकडे किंवा GSTकडे वर्ग होतो. आता इथं किरकोळ व्यापाऱ्यांना 36 रुपये इकडे भरलेले आहेत आधी, परंतु त्यानं ग्राहकाकडनं 48 रुपये घेतले आहेत. त्यामुळं GST जमा करत असताना तो 48 वजा आपले 36 रुपये काढून घेतो आणि 12 रुपये ते GSTकडे त्याची टॅक्स जाईल. याच पद्धतीनं रिव्हर्स पद्धतीने इथं आहे. तर घाऊक व्यापाऱ्यांना 24 रुपये जे भरलेले आहेत आपले ते 36मधून यानं दिलेल्या ह्याच्यातून तो आपला 24 वजा काढून घेतो आणि 12 रुपये टॅक्स तो इकडं GSTकडे वर्ग करतो. तसंच उत्पादकसुद्धा सुरुवातीला 200 रुपयाची ह्याची 12%, 200 रुपयाची 12% जे आहे 24% ते जे ग्राहक व्यापाऱ्याकडनं घेतलेले आहेत आणि हा ह्याच्यातून आपले वजा करून घेतलेला आहे. उत्पादक हा 24 रुपये इकडं GSTकडे वर्क करतो. या पद्धतीनं एकूण GST जो 48 रुपये जमा झालेला आहे तो CGST 24 रुपये आणि SGST 24 रुपये इतकी राज्याला आणि केंद्राला विभागणी केली जाते. या पद्धतीनं हे 3 पद्धतीनं याचं हे कार्य चालत असतं. तर इथंसुद्धा तेच दिलेलं आहे. GSTची विभागणी दिलेली आहे तिन्ही व्यवहारामधली आपली. इथं प्रत्येक ठिकाणी 12% म्हणजे 6 ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामधली कर बीजे कसं कट होत गेलेलं आहे तोच भाग मागाशी जे समजून सांगितलं तोच भाग दिलेला आहे. तर उत्पादकाचे कर बीज काय आहे, बिझनेस टू बिझनेस हा सुद्धा घाऊक व्यापारी टू किरकोळ व्यापारी हा सुद्धा बिझनेस टू बिझनेस आहे कर बीजक. आणि किरकोळ व्यापाऱ्याचं जे कर बीजक आहे बिझनेस टू कस्टमर B2C आणि बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B. या GSTच्या प्रत्येक खरेदीच्या वेळी जसं वस्तूचं उत्पादन केल्यापासून ती वापरणाऱ्या ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत मधल्या प्रत्येक व्यवहारात GST आकारला जातो. वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स असतो. तसंच त्या व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला जो कर आहे त्याला इनपुट टॅक्स असं म्हटलं जातं. हा व्यापारी त्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. म्हणजे टोटल एकूण देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. थोडक्यात शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरत असतो. याप्रमाणे केंद्र शासनानं जे आणलेला GST आहे या GST म्हणजे प्रत्येक सर्व करांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि यालाच अर्थव्यवस्थेमध्ये दुसरं स्वातंत्र्य असं संबोधलं गेलेलं आहे.
धन्यवाद.